आज आम्ही गेलो होतो जयला भेटायला. तर नणंदबाई आल्या होत्या. जय गेला शुक्रवारी आणि नणंदबाई शनिवारी आल्या होत्या. तर त्या म्हटल्या होत्या जयला भेटायला जायचं आहे. तर आणि त्याला थोडंसं सामान पण द्यायचं होतं. त्यांनी सांगितलं होतं मला हे सामान घेऊन ये. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. ह्या आहेत छोट्या नणंदबाई आणि त्यांचा मुलगा. तर त्यांना घेऊन आले होते मी. नंतर त्याला भेटलो, बोललो, त्याला जे वस्तू पाहिजे होत्या त्या दिल्या आणि नंतर आम्ही गेलो. त्याच्या हॉस्टेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हे इस्कॉन मंदिर आहे कात्रजचं. तर कधी मी आले नव्हते इकडं कधी या मंदिरामध्ये. तर आता अधिक महिना आहे आणि अधिक महिन्याचं आपण जाऊन यावं, श्रीकृष्णाचं दर्शनही घेऊन आणि मंदिर पण कसं आहे ते बघावं. तर आलो होतो. खूप सुंदर मंदिर आहे हे, पण आम्हाला वेळ नव्हता. आम्ही पटकन दर्शन घेतलं आणि गेलो. तर इथं आम्ही दिवा पण घेतला होता. तर इथनं हा तुपाचा दिवा घेतला दोघींनी आणि आता दर्शन करतोय. तर खूप सुंदर हे मंदिर आहे. श्रीकृष्णाच्या मूर्त्या खूप सुंदर आहे. त्या असं एकदम प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये. संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते आणि नंतर आम्हाला घरी यायला पण 1 तास लागणार होता. तर अंधार पडायच्या आधी मला यायचं होतं, कारण अंधार पडल्यावरती गाडीवरती लाईटीचे फोकस पडते डोळ्यावरती. त्यामुळं लवकर यायचं होतं. त्यामुळं पटकन दर्शन घेतलं आणि पटकन आलो. आणि मनीषाताईंचं पण दर्शन होईल म्हटलं, जाऊन यावं. आणि मला पण मंदिर हे कसं आहे बघायचं होतं. तर खूप सुंदर मंदिर आहे. नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांना सासूबाईंची ओटी भरायची होती. तर त्यांचं चालू इथं आता ओटी भरायचं. स्माईल आहे त्या त्यांना होत नाही, ते येत नाही त्या. असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून.